नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोटचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। अक्कलकोटचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रा महोत्सवाची सांगता बुधवारी सायंकाळी पारंपरिक भव्यदिव्य रथोत्सवाने उत्साहात करण्यात आली। श्री मल्लिकार्जुन यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यास हजारो भाविकांची उपस्थिती लाभली। या प्रसंगी विरक्त मठाचे प्रमुख बसवलिंग महास्वामीजी, आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे, नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी, उपसभापती सागर कल्याण शेट्टी, अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, मल्लिकार्जुन मंदिर ट्रस्ट अध्यक्ष शिवलिंग स्वामी, माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, उपनगराध्यक्ष बंटी राठोड आदींसह सर्व विश्वस्त मंडळ, आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यात्रा महोत्सवानिमित्त मंदिर परिसर आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने सजविण्यात आला होता। सायंकाळी सूर्यास्तानंतर रथ ओढण्याचा पारंपरिक कार्यक्रम पार पडला। या रथ ओढण्याच्या कार्यक्रमात हजारो भाविकांनी सहभाग घेतला होता। श्री मल्लिकार्जुन महाराजांच्या जयघोषाने परिसर हा दुमदुमून गेला होता। प्रारंभी अप्पासाहेब पाटील, विजयकुमार लिंबीतोटे, सुनील नंदीकोले, स्वामीनाथ अडवितोटे, नागराज गोडगे या 5 नंदीध्वज मानकऱ्यांच्या घरापासून सवाद्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली। अतिशय भक्तिभावाने श्री मल्लिकार्जुन यात्रा महोत्सव पार पडला। पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी यात्रा काळात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। हॅलो, आता मी सध्या खूप छान असा गोळा खातीये, खूप थंड। आणि ह्या उन्हाळ्याच्या गरमीमध्ये तर सगळ्यांना गोळ्याचं खूप आवड असते आणि खूप खावासा वाटतो। त्यामुळे आम्हाला हा गोळा मिळालेला आहे। बॉम्बे आईस गोळा ह्या दादांचा हा गोळ्याचा गाडा आहे आणि अक्कलकोट मध्ये मी सध्या आहे आणि हा खूप छान गोळा मला खायला मिळालाय। इथे बरेच प्रकारचे फ्लेवर्स आहेत, जसं की काला खट्टा, मँगो, रोज आणि इथली स्पेशालिटी आहे आईस गोळा, मलाई गोळा। तर आम्ही सगळ्या प्रकारचे, मी आणि माझ्या फॅमिलीने सगळ्या प्रकारचे गोळे खाऊन बघितले। आम्हाला एक गोळ्यानं कोणाचं कधीच मन भरत नाही, त्यामुळे आम्ही 2 गोळे 3 गोळे असा आम्ही मनसोक्त गोळ्याचा आनंद घेतलेला आहे। सो पुण्या मुंबईमध्ये जर तुम्ही गेलात तर असे गोळे खूप महाग मिळतात आणि खूप कॉस्टली असतात, पण एकदम हायजेनिक स्वच्छ असे गोळे तुम्हाला इथे अक्कलकोटमध्ये खूप छान खायला मिळतात, ते पण एकदम स्वस्त। त्यामुळे तुम्ही नक्की या आणि या गोळ्यांचा आस्वाद घ्या। थँक्यू। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।